पेठेमध्ये बहुतांशी हे मराठवाडा, विदर्भ इकडचे विद्यार्थी आहेत. पण ज्या वेळेला म्हणजे दिवाळी सारखे चित्र असतात, आता आपण बघितलं असेल नुकतं दिवाळीला सगळेजण गावाला जातात, त्यावेळेला पेठा एकदम सामसूम होतात. तर तिकडच्या विद्यार्थ्यांना कुठे म्हणजे हिनवलं जातं थोडक्यात, की बाबा तुम्ही गेला तर तिकडेच थांबा, गणपती बघायला आला तर तुम्ही इथंच राहता. मध्यंतरी त्या संदर्भातलं दिवाळीत तर बघितलं असेल, पोस्टर पण लागले होते वगैरे वगैरे. पण तो आता ह्याच्यात एक लक्षात दोन महत्वाचे मुद्दे आहेत. तिथल्या स्थानिकाचा एक मुद्दा, स्थानिकाची अर्थव्यवस्था सुद्धा एमपीसीच्या मुलावर आहेच. परंतु या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांना जो काही तिथं वेगळ्या पद्धतीने जो त्रास होता समजा एमपीसी करणाऱ्या मुलांकडनं, तो बी झाला नाही पाहिजे, ह्या बी मताचा आता मी आहे. मी बी पूर्वी असं म्हणायचो की नाही एमपीसीचे मुलं असं तसं, परंतु त्यांचंही काही मतं मी समजून घेतली. तर त्यांनी लक्षात घ्यायचं की एमपीसीच्या मुलावर आपली अर्थव्यवस्था आहे, कोणाची, स्थानिक लोकांची. आणि आपल्याही मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा करणार की आपलाही त्रास त्यांना झाला नाही पाहिजे. या दोन्ही समन्वयाच्या गोष्टी. आम्ही एका पॉलिटिशियन सोबत बोललो जो पेठेमध्ये राहिला, नाव नाही घेतलं, तर ते आम्हाला म्हटले की असे खूप छेडछाडीचे विषय सुरू असतात पेठेमध्ये, आणि म्हणजे मुलं खूप रात्रीपर्यंत असेच बाहेर बसलेले असतात. आणि प्लस त्यांच्यामुळे म्हणजे जे एमपीएससी युपीएससी मुलं त्यांच्यामुळे नॉनव्हेजचे खानावळ खूप वाढलेत, आणि मग ते सगळं सांडपाणी वगैरे सगळं रोडवरतीच फेकत असतात. त्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होतो. हॉटेलचा प्रश्न आहे. मुलं आता मुलांनी काय खायचं ते ठरवू शकत नाही, नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं ते स्थानिक लोक ठरवू शकत नाही. फक्त माझी मुलांना विनंती, आता ह्याच्यात वाद न करता की मुलांना विनंती की बाबा जेवढी काळजी घेता येईल आपल्यापासून, कारण की आपण प्रशासनात जाणार आहेत, उद्या शिस्त लावायला जाणार आहेत, लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. आपण जर त्या समस्या सोडवल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करत असू आणि जर हिथंच समस्या निर्माण करत असेल तर आपण सिलेक्शन होईल का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मग ज्यांनी त्यांनी काळजी घ्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे.